नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सावता काळे, कृषी पदवीधर. मी आज माझ्या खोडवा ऊस प्लॉटमध्ये उभा आहे. को व्यवसाय 18-121 या जातीचं मी गेल्या वर्षी लागवड केली होती. अंतर होतं 6/1. माझ्या गेल्या वर्षीच्या ऊस उत्पन्न जवळपास 84 टन एकरी आलं होतं. 14 महिन्यात 84 टन एकरी निघलं होतं. आता खोडव्याचं पण नियोजन मी चांगल्या प्रकारे केलं. तर मागच्या वर्षी ज्या चुका झाल्या त्या चुका ह्या वर्षी सुधारल्या होत्या. तर हा आज खोडवा प्लॉट तुमच्या समोर दिसतोय. याला जवळपास 190 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर आपण समोर बघू शकतात, मागच्या वर्षी हे बघा, हा खोडवा तुटलेला आहे. इथे हा खोडव्याचं बेट तुटलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या समोर प्लॉट दिसल, फुटव्याची संख्या, पेरीतलं अंतर एकदम व्यवस्थित झालेलं मला दिसतंय. आणि आतापर्यंत मी जेवढं नियोजन केलंय ते परफेक्ट उतरल्यावानी वाटतंय. आता समोर बघू शकतात फुटवे कसे आहेत, तुम्ही समोर पूर्ण वळ बघू शकतात की फुटवे कसे आहेत. तर याचं नियोजन हा व्यवस्थित तंतोतंत झाल्यामुळं हा प्लॉट एकदम माझ्या मते तर मला समाधानकारक यात रिझल्ट दिसत आहे. याचं नियोजन काय केलं किंवा कोणत्या टायमाला कोणता डोस टाकला किंवा कोणती फवारणी केली हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगलच. जरी तुम्हाला काही अडचण आली किंवा काही वाटलं तर माझा नंबर आहे 8600 848506. 4 ते 6 या दरम्यान मला तुम्ही कॉल करू शकतात. आता ही लाईन पण तुम्ही बघू शकता, तिकडं फुटवा एकदम मस्त झालेलं दिसतोय. फेरीतलं अंतर पण चांगलं झालेलं मला दिसत आहे. त्यानंतर मी आता पाचच चाळणी करून घेतलेली. पाचच चाळणी केल्यानंतर बी मला म्हणजे पाचच चाळण्यामुळं काय होतंय हे माझ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर समोर तुम्ही बघू शकता, हा पूर्णपणे एका बेटातला हा ऊस आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ऊस लागवड करताना काळजी करून ऊस लागवड केली तर नक्कीच त्याचा फायदा होतोय. हे असं बेट तुम्हाला दिसेल. पेरीतलं अंतर पण तुम्ही बघू शकता, एक जवळजवळ गेलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगेन, पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच याबद्दल सविस्तर चर्चासत्र घेऊन शेतकऱ्यांपर्यंत जी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.